पुणे पोर्श अपघात प्रकरणामधली एक महत्त्वाची बातमी आहे। बाल न्याय मंडळाचा निर्णय मुंबई हायकोर्टाकडून कायम ठेवण्यात आला आहे। अल्पवयीन आरोपीला 300 शब्दांचा निबंध लिहावा लागणार आहे। वाहतुकीच्या नियमांचा 15 दिवस अभ्यास करावा लागणार आहे। 19 मेला जामीन देताना बाल न्याय मंडळाच्या अटी शर्ती हायकोर्टाकडून कायम ठेवण्यात आल्या। दरम्यान याविषयी अधिक माहिती देतात माझे सहकारी कृष्णा सोनारवाडकर आपल्याला। कृष्णा, अल्पवयीन आरोपी जो बाल सुधारगृहामध्ये आहे त्याच्या तातडीने सुटकेच्या आदेशाच्या हायकोर्टाने दिले आणि त्यानुसार त्याची सुटका झाली। मात्र हे आदेश देताना जी सविस्तर जे काही अटी शर्ती घातलेल्या होत्या किंवा जे काही निरीक्षण नोंदवलेलं होतं त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 19 तारखेला पहिल्यांदा अल्पवयीन आरोपीला जो जामीन बाल न्याय मंडळाने दिलेला होता तो कायम ठेवत नंतर पुन्हा जी रवानगी सुधारगृहामध्ये करण्यात आलेली होती ती रद्द करण्यात आलेली आहे। मात्र पहिल्यांदा जामीन देताना 300 शब्दांचा निबंध लिहिणं असेल किंवा 15 दिवसांचं जे काही वाहतुकीच्या नियमांचा अभ्यास करण्याची अटी शर्ती ज्या आहेत त्या मात्र हायकोर्टानं कायम ठेवलेल्या आहेत आणि तशा पद्धतीच्या सविस्तर आदेशामध्ये हायकोर्टाने नमूद सुद्धा केलेला आहे की 19 तारखेला जो जामीन देतानाचा आदेश आहे तो आम्ही कायम ठेवतो आहोत। शिवाय त्यावरती ज्या काही अटी शर्ती घातलेल्या आहेत त्या सुद्धा अल्पवयीन आरोपीला पालन करावे लागतील आणि त्यामुळेच आता जी काही अटी शर्ती होती त्यामध्ये 300 शब्दांचा निबंध लिहिणं असेल किंवा वाहतुकीच्या नियमांचा 15 दिवसांचा अभ्यास करणं असेल या अटी शर्तींचं पालन हे किंवा त्या पूर्णत्वास नेणं हे अल्पवयीन आरोपीचं आता गरजेचं आहे। त्यामुळे या सगळ्या बाबी अल्पवयीन आरोपीकडून कर्जीवरून केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पुन्हा त्याची रवानगी जी बाल सुधारगृहामध्ये करण्यात आलेली होती ते आदेश नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।